Dear students, in this video we are going to discuss the last lesson from 9th standard English subject, and the name of the lesson is the last lesson. So let us discuss about the lesson. I started for school very late that morning. I started for school very late that morning. Here the narrator is telling to us that he started late to school. म्हणजे तो घरून उशिरा निघाला स्कूल जाण्यासाठी अँड वॉज इन ग्रेट ड्रेड अँड दॅट इज वाय ही वॉज इन ग्रेट ड्रेड ऑफ स्कोल्डिंग especially because young Hamel had said that he would question us on participle. Means he was late to school and he was also in dread. In dread म्हणजे भीतीमध्ये असणे. तो भीतीमध्ये सुद्धा होता किंवा त्याला भीती वाटत होती ऑफ स्कोल्डिंग. स्कोल्डिंग मीन्स रागावणे. स्कोल्डिंग मीन्स रागावणे. Especially because young Hamel, and why the narrator was dreadful about scolding, because his teacher young Hamel had said that he would question us on participle. Mr. Hamel told him to recite or study the participle, and he will ask the question about participle in the school on that day. And I didn't know the first word about them. Means the narrator didn't know about the first word about them. Means first word about them means he didn't know anything, or he did not understand the topic participle. So the narrator was unable to give the answer of this question. So he was in dread. For a moment I thought of running away. So while going to school, the narrator was thinking about running away and spending the day out of doors. म्हणजे पळून जायचं आणि शाळेमध्ये जायचंच नाही, कुठेतरी बाहेरच वेळ घालवायचा असा विचार नरेटर करून राहिलेला होता. इट वॉज सो वॉर्म, सो ब्राईट, अँड द डे वॉज सो वॉर्म अँड सो ब्राईट. उष्ण होतं, म्हणजे दिवस उष्णतामानाने भरलेला होता आणि प्रकाशसुद्धा लख्ख होता. द बर्ड्स वेअर चिर्पिंग ॲट द एजेस ऑफ द वूड्स. द वूड्स मीन्स जंगल, अँड द बर्ड्स वेअर चिर्पिंग ॲट द एज ऑफ द वूड. हिअर इन दिस लाईन द नरेटर इज डिस्क्रायबिंग द ॲटमॉस्फिअर around him, and he was saying that the day was bright and the birds were chirping at the edge of the wood, and in the open field back to small sawmill. Sawmill म्हणजे आरा मशीन, जिथे लाकूड कटाईचं काम केलं जाते. अँड इन द ओपन फील्ड, ओपन फील्ड म्हणजे मोकळी जागा, मैदान. बॅक ऑफ द सॉमिल म्हणजे आरा मशीनच्या मागं जे काही मैदान आहे त्या ठिकाणी द प्रुसियन सोल्जर वेअर ड्रिलिंग. ड्रिलिंग मीन्स कवायत. तर प्रुसियन सैनिकांची कवायत सुरू होती. व्हेन द नरेटर वॉज गोईंग टू स्कूल, इट वॉज इन द मॉर्निंग. द नरेटर वॉज गोईंग टू स्कूल. द नरेटर expressing here his atmosphere at the morning. When he was going to school, there was a hot sun and bright sunlight, and also the birds were chirping at the edge of the wood, and the backyard of or that we can say at the open field at the back of the sawmill, there the Prussian soldier were drilling. Then when I passed the town hall, means the narrator now cross केलेला आहे त्याने town hall. Now the narrator passed the town hall. There was a crowd in front of the bulletin board. You know
देअर बुलेटिन बोर्ड, नोटीस बोर्ड और आपण त्याला म्हणतो सूचना फलक. जेव्हा लेखकानं टाउन हॉल पास केला तेव्हा त्याला गर्दी दिसली. इन फ्रंट ऑफ द बुलेटिन बोर्ड म्हणजे बुलेटिन बोर्ड सूचना फलकाच्या समोर त्याला खूप गर्दी दिसली. म्हणजे काय तर काही लोक सूचना वाचत असेल. फॉर द लास्ट 2 years ऑल अवर बॅड न्यूज हॅड कम फ्रॉम देअर. गेल्या 2 वर्षापासून सर्व ज्या काही वाईट बातमी मिळत होत्या आम्हाला त्याच बुलेटिन बोर्डवरून मिळत होत्या, ज्या ठिकाणी आताही गर्दी होती. आय थॉट माय सेल्फ व्हॉट कॅन बी द मॅटर नाऊ. आणि साहजिकच लेखकाला प्रश्न पडला की आता नवीन काय वाईट घडलं रे बाबा. व्हॉट कॅन बी द मॅटर नाऊ, आता काय घडलं असेल असा प्रश्न नरेटरला पडला. देन ॲज आय हरीड बाय ॲज फास्ट ॲज आय कुड गो. देन ॲज आय हरीड म्हणजे घाई करणे, घाई केली. ॲज फास्ट ॲज म्हणजे शक्य तेवढ्या वेगाने. आय कुड गो म्हणजे मी जाऊ शकलो. म्हणजे मग मी आणखी तिथे गर्दी पाहून घाईने गेलो. जेवढं माझ्याकडून शक्य होतं तेवढ्या वेगानं मी गेलो. द ब्लॅकस्मिथ दॅट यू मीन लोहार. वॉचर म्हणजे घड्याळ दुरुस्त करणारा व्यक्ती. हू वॉज देअर विथ हिज ॲप्रेंटिस म्हणजे मदत करणारा व्यक्ती, मदतनीस. त्या ठिकाणी द ब्लॅकस्मिथ, द वॉचर हू वॉज देअर विथ ॲप्रेंटिस रीडिंग द बुलेटिन. तर त्या ठिकाणी बुलेटिनच्या ठिकाणी नरेटर गेला आणि नरेटर त्या बुलेटिन समोर जेव्हा नरेटर गेला तिथे खूप गर्दी होती आणि त्याने बघितलं की ब्लॅकस्मिथ आणि वॉचर आणि त्याच्यासोबत मदत करायसाठी असलेला व्यक्ती त्या ठिकाणी बुलेटिन वाचून राहिलेले होते. अँड कॉल्ड आफ्टर मी म्हणजे मला त्यांनी म्हटलं. दे कॉल्ड आफ्टर मी, डोंट गो सो फास्ट बॉय, यू शॅल गेट युअर स्कूल प्लेंटी ऑफ टाईम. डोंट गो सो फास्ट बॉय, खूप घाई करू नको मुला, खूप वेगानं जाऊ नको. यू विल गेट टू युअर स्कूल इन प्लेंटी ऑफ टाईम. तुला शाळेत पोहोचायला अजून वेळ आहे. म्हणजे तू शाळेत जायला वेळ घेऊ शकतं. घाई करू नको बेटा, इतक्या वेगानं काही शाळेमध्ये जाऊ नको. आय थॉट ही वॉज मेकिंग फन ऑफ मी. मला वाटलं की दॅट पर्सन वॉज मेकिंग फन ऑफ मी, माझी गंमत करत असेल. अँड रीच यम हॅमेल्स लिटल गार्डन ऑल आउट ऑफ ब्रीथ. आणि मी आय रीच द हॅमेल्स लिटल गार्डन ऑल आउट ऑफ ब्रीथ. म्हणजे घाई केल्यावर आपल्याला माहीत आहे की आपण घाई केली की आपल्याला दम भरून येतो. आणि असे धापा टाकतच मी यम हॅमेल्स सरांच्या गार्डनमध्ये पोहोचलो. आता बघा, जेव्हा तो गार्डनमध्ये दररोज पोहोचत होता तेव्हाची परिस्थिती दिलेली आहे. युजली वेन स्कूल बिगॅन म्हणजे जेव्हा दररोज जेव्हा शाळा सुरू होत होती सकाळी, देअर वॉज ए ग्रेट बसल. तेव्हा जेव्हा शाळा सुरू होण्याची वेळ असते दररोज तेव्हा खूप गर्दी असायची, खूप गोंधळ असायचा. व्हिच कुड बी हर्ड आऊट इन द स्ट्रीट, जो रस्त्यांपर्यंत आवाज येत होता त्या गोंधळाचा. द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ डेस्क. ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ डेस्क म्हणजे डेस्क आपल्याला माहीत आहे, डेस्क बेंचवर आपण बसतो. तर बेंचवर बसतो आपण आणि डेस्क आपल्या मदतीसाठी असतो. तर ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ डेस्क म्हणजे डेस्क बेंच उघडणे बंद करण्याचे आवाज. लेसन रिपीटेड इन युनिझन, सर्व विद्यार्थी एकत्र जेव्हा एखादी कविता किंवा लेसन म्हणतात त्याचा आवाज. अँड व्हेरी लाऊड म्हणजे खूप गर्दी. अँड द टीचर्स ग्रेट रुलर रॅपिंग ऑन द टेबल, बट नाऊ इट वॉज सो स्टील. हियर इन दिस ऑल अंडरलाईन वर्ड्स द नरेटर वॉज expressing the daily happening or daily routine of the school at the opening of school. म्हणजे शाळा दररोज जेव्हा सुरू होते त्यावेळेचं शाळेतलं वातावरण कसं असायचं हे या लाईनमध्ये वर्णन केलेलं आहे. की शाळा सुरू होत असताना बरेच विद्यार्थी एका सुरात लेसन म्हणताना त्याने ऐकलेले आहे. सरांनी टेबलवर जी छडी आदळते त्याचा आवाज, विद्यार्थ्यांच्या गोंधळाचा आवाज,
डेस्क बेंच चालू उघडणे बंद करण्याचा आवाज, या सर्वांचा आवाज रस्त्यांपर्यंत येत होता आणि या सर्व गोंगाट तिथे दररोज असायचा. बट नाऊ इट वॉज सो स्टील. परंतु आज मात्र असा कोणताही आवाज तेथे नव्हता. तेथे पिन ड्रॉप सायलेन्स होतं वर्गामध्ये. जेव्हा नरेटर पोचला तेव्हा. थ्रू द विंडो आय सॉ माय क्लासमेट. थ्रू द विंडो आय सॉ माय क्लासमेट म्हणजे विंडोतून मला माझे मित्र दिसले, मी त्यांना बघितलं. ऑलरेडी इन देअर प्लेस, सर्व विद्यार्थी त्यांच्या जागेवर जाऊन बसलेले होते. अँड यम हॅमेल वॉकिंग अप अँड डाऊन विथ हिज टेरिबल आयरन रुलर अंडर हिज आर्म. आणि यम हॅमेल सर आमचे हे वॉकिंग अप अँड डाऊन म्हणजे वर्गामध्ये एरझाऱ्या मारत होते, ये जा करत होते. आणि त्यांच्या हातामध्ये अंडर हिज आर्म म्हणजे अशी काखेमध्ये आयरन रुलर होती. आणि सर्व विद्यार्थी बेंचमध्ये बसलेले होते आणि वर्गामध्ये आमचे हॅमेल सर ये जा करत होते. आय हॅड टू ओपन द डोअर. आय हॅड टू ओपन द डोअर अँड गो इन बिफोर एव्हरीबडी. आता मला जर वर्गात जायचं होतं तर मला दरवाजा उघडून सर्वांच्या समोरून आतमध्ये जायचं होतं. यू कॅन इमॅजिन हाऊ ब्लश अँड हाऊ फ्रायटन आय वॉज. तुम्ही कल्पना करू शकता की मी किती घाबरलेलो असेल, असं नरेटर म्हणत आहे. असा अनुभव आपल्याला सुद्धा येतो जेव्हा आपण शाळेत उशिरा जातो आणि वर्ग सुरू झालेला असतो. तेव्हा इतक्या विद्यार्थ्यांसमोरून वर्गात जाण्याची आपल्याला थोडी भीती वाटते. बट नथिंग हॅपन. बट नथिंग हॅपन. यम हॅमेल सॉ मी अँड सेड व्हेरी काइंडली. यम हॅमेलनी मला बघितलं आणि हॅमेल सरांनी मला बघितलं आणि त्यांनी मला खूप काइंडली स्वरातमध्ये म्हटलं, गो टू युअर प्लेस क्विकली लिटल फ्रान्स. गो टू युअर प्लेस क्विकली लिटल फ्रान्स. द नेम ऑफ द नरेटर इज फ्रान्स. अरे छोट्या फ्रान्स, जा बेटा तुझ्या जागेवर लवकर जा. वेन वी वेअर बिगिनिंग विदाऊट यू. आम्ही तुझ्याशिवायच ऑलरेडी शिकण्याला सुरुवात केलेली आहे. आय जम्पेड ओव्हर द बेंच. मी बेंचवरून जंप केली, उडी मारली. अँड सॅट डाऊन ॲट माय डेस्क. आणि मी माझ्या डेस्कवर जाऊन बसलो. जम्पेड ओव्हर द बेंच अँड सॅट डाऊन ॲट माय डेस्क म्हणजे मी माझ्या जागेवर डेस्क बेंचवर उडी मारून जाऊन बसलो. व्हेन आय हॅड गॉट अ लिटल ओव्हर माय फ्राईट. व्हेन आय हॅड गॉट अ लिटल ओव्हर माय फ्राईट म्हणजे जेव्हा माझी भीती कमी झाली. आय सॉ दॅट अवर टीचर हॅड ऑन हिज ब्युटिफुल ग्रीन कोट. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आमच्या सरांनी तर आज ब्युटिफुल ग्रीन कोट घातलेला होता. माय सर और अवर टीचर हॅड ओवर अ ब्युटिफुल ग्रीन कोट, his frilled shirt and the little black silk cap. फ्रिल्ड शर्ट अँड लिटल ब्लॅक सिल्क कॅप. रेशमी कॅप होती सरांनी घातलेली. ऑल एम्ब्रॉयडरीड आणि कॅपसुद्धा नक्षीकाम केलेली होती. दॅट ही नेव्हर ओव्हर एक्सपेक्ट ऑन इन्स्पेक्शन अँड प्राईज डेज. असा ड्रेस आज सरांनी घातला की जो फक्त ते इन्स्पेक्शनच्या दिवशी आणि प्राईज डिस्ट्रीब्युशनच्याच दिवशी परिधान करतात. मग त्याला हाही प्रश्न पडला की आज असं विशेष काय आहे, पण त्याला ते काही माहीत नव्हतं. बिसाइड द होल स्कूल सीम सो स्ट्रेंज अँड सोलमन. स्ट्रेंज म्हणजे विचित्र आणि सोलमन म्हणजे पवित्र शांत. आणि आज तशीही पूर्ण शाळाच जणू विचित्र आणि शांत अशी वाटत होती. बट द थिंग दॅट सरप्राईज मी. परंतु मला आश्चर्यचकित करणारी गोष्ट कोणती. बट द थिंग विच सरप्राईज मी मोस्ट वॉज टू सी द बॅक बेंचेस. आणि वर्गातली कोणती गोष्ट मला जास्त आश्चर्य देत होती ती म्हणजे शेवटचे बेंचेस वर्गामधले. असं काय झालं त्या बेंचमध्ये, काय बदल होता. द व्हिलेज पीपल सिटिंग क्वाइटली लाईक अवर सेल्फ.
द व्हिलेज पीपल, कारण शाळेतल्या वर्गातल्या शेवटच्या बेंचवर किंवा मागच्या बेंचवर आमच्यासारखे शांत बसलेले होते गावातले लोक, जे जनरली कधीच शाळेत येत नसतात, ते आज वर्गामध्ये बसलेले होते. ओल्ड हाऊसर विथ हिज 3 कॉर्नर हॅट. ओल्ड हाऊसर या व्यक्तीनं 3 कॉर्नर असलेली हॅट घातलेली होती. द फॉर्मर मेयर म्हणजे माजी महापौर, गावाचे माजी महापौर, तसे सरपंच नगराध्यक्ष असतात तसे शहराचे महापौर असतात. द फॉर्मर पोस्टमास्टर, माजी पोस्टमास्टर, अँड सेव्हरल अदर बिसाइड, आणि असे अनेक मान्यवर लोक मागं बेंचवर बसलेले होते. एव्हरीबडी लुक सॅड, आणि सर्वजण निराश होते, हताश होते, दुःखी होते. While I was wondering about it all, young Hamel mounted his chair. जेव्हा मला या सगळ्या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं, त्यावेळी हॅमेल सर माउंटेड इन चेअर म्हणजे खुर्चीमध्ये बसलेले होते. अँड इन द सेम ग्रेव अँड जेंटल टोन. अँड इन द सेम ग्रेव अँड जेंटल टोन म्हणजे हळुवार भाषेमध्ये ते म्हणाले, विच ही हॅड यूज टू सेड मी, जे ते माझ्याशी नेहमी जसे मृदू भाषेत बोलत होते त्या प्रकारे ती म्हणाले, माय चिल्ड्रेन, धिस इज द लास्ट लेसन आय शॅल गिव्ह यू. माझ्या मुलांनो, हा आजचा शेवटचा धडा आहे, शेवटचा क्लास आहे आपला. आय शॅल गिव्ह यू म्हणजे मी जे तुम्हाला शिकवणार आहे हा आजचा शेवटचा धडा आहे. द ऑर्डर हॅज कम फ्रॉम बर्लिन. बर्लिन जर्मनीची राजधानी. या जर्मनी या देशाच्या बर्लिन या राजधानीतून ऑर्डर आलेली आहे, आज्ञा आलेली आहे, टू टीच ओनली जर्मन इन द स्कूल ऑफ अल्सेन्स अँड लॉरेन. की जर्मनीहून ऑर्डर आलेली आहे बर्लिन या शहरातून की अल्सेस आणि लॉरेन नावाच्या शहरामध्ये फक्त जर्मन भाषा शिकवा. कारण अल्सेस आणि लॉरेन हा प्रदेश फ्रान्स या देशाचा आहे, ज्यावर जर्मनचं राज्य आहे आता. म्हणून फ्रान्स शिकवणं बंद करा. फ्रान्स या विषयाचा लेसन सुरू आहे शाळेमध्ये, परंतु आता फ्रान्स भाषा शिकवणे बंद करा आणि जर्मनी भाषा शिकवणे सुरू करा, असा ऑर्डर बर्लिनवरून आल्यामुळे हा तुमचा शेवटचा लेसन आहे फ्रेंच लँग्वेजचा. द न्यू मास्टर कम टुमारो. उद्या नवीन शिक्षक येतील. धिस इज युअर लास्ट फ्रेंच लेसन. कारण की उद्यापासून तुम्हाला फ्रेंच भाषा न शिकता जर्मन शिकायची आहे. आय वॉन्ट यू टू बी व्हेरी अटेंटिव्ह. आणि हा शेवटचा लेसन असल्यामुळं तुम्ही अटेंटिव्ह राहा, लक्षपूर्वक शिकायचं आहे तुम्हाला आज. व्हॉट अ थंडर क्लॅप दीज वर्ड्स वेअर टू मी. थंडर क्लॅप म्हणजे धक्का. दीज वर्ड्स वेअर टू मी, आणि हे गुरुजींचे शब्द माझ्यासाठी एक धक्काच होते, माझ्यासाठी एक प्रकारचं आश्चर्यच होतं. ओ ओ ओ दॅट वॉज व्हॉट दे हॅड पुट अप ॲट द टाऊन हॉल. अरे, हीच नोटीस लिहिली होती वाटते ती टाऊन हॉलच्या नोटीस बोर्डवर, की उद्यापासून जर्मनी भाषा शिकवली जाईल. हीच न्यूज वाचण्यासाठी तिथे गर्दी असेल. आत्ता मात्र फ्रान्सच्या लक्षात आलं की तेथे नोटीस बोर्डवर काय होतं, माय लास्ट फ्रेंच लेसन, माझा शेवटचा फ्रेंच विषयाचा धडा. वाय आय हार्डली न्यू हाऊ टू राईट. मला आता कुठंतरी थोडं माहीत झालं की बाबा फ्रेंच भाषा लिहायची कशी. आय शूड नेव्हर लर्न एनी मोर. आणि आता तर मी काहीच शिकणार नाही फ्रेंच भाषेबद्दल. आय मस्ट स्टॉप देअर देन. ओ हाऊ सॉरी आय वॉज फॉर नॉट लर्निंग माय लेसन. Now the Franz was become very sad and he thought that when the teacher was teaching us French language, then we didn't learn anything, and now we will not learn the French language. So how can I write or learn the French language? Now he was thinking about after going all time. And what he done
इन्स्टेड ऑफ लर्निंग ही इज टेलिंग फॉर सीकिंग बर्ड्स एग्स, पक्ष्यांची अंडे शोधणे, ऑर गोईंग स्लायडिंग ऑन सार, सार नावाच्या नदीकिनारी फिरणे, पक्ष्यांची अंडे शोधणे, यातच आपण वेळ गमावला शाळेत न शिकता. माय बुक्स दॅट हॅड सीम सच अ नॉनसेन्स अ व्हाईल ॲगो, माझे पुस्तकं जे मला काही काळापूर्वी नॉनसेन्स वाटत होते, सो हेवी टू कॅरी, वाहून नेण्यासाठी, शाळेमध्ये वाहून नेण्यासाठी खूप वजनदार वाटत होते. माय ग्रामर अँड माय हिस्ट्री ऑफ ऑल सेंट, संतांचा इतिहास, व्याकरण, शाळेची पुस्तकं जी वाहून नेण्यासाठी खूप मला त्रास वाटायचा. वेअर ओल्ड फ्रेंड नाऊ, हे सगळे माझे जुने मित्र झाले, कारण मला आता जर्मन भाषा शिकावी लागेल, फ्रान्स शिकायला मिळणार नाही. दॅट आय कुडंट गिव अप, आणि हे सर्व ज्या माझ्या जुन्या मैत्री आहे, जुन्या गोष्टी आहे, या मी सोडून देऊ शकत नाही. अँड यम हॅमेल टू, आणि हॅमेल सरांना सुद्धा आम्ही विसरू शकत नाही. द आयडिया दॅट ही वॉज गोईंग अवे, दॅट आय शूड नेवर सी हिम अगेन, आणि ही जी कल्पना आहे की आता आम्हाला हॅमेल सर सोडून जात आहे, ही सुद्धा मी सहन करू शकत नाही. मेड मी फॉरगेट ऑल अबाउट हिज रूलर अँड हाऊ क्रँकी ही वॉज, आता आम्हाला सरांचा स्वभाव कसा होता, सरांची रूलर कशी होती, हे सगळं विसरून जावं लागेल. दॅट ऑल थिंग्स फ्रान्स वॉज थिंकिंग हिमसेल्फ, हे सर्व तो विचार करत बसलेला होता. पुअर मॅन, इट वॉज इन ऑनर ऑफ धिस लास्ट लेसन, पुअर मॅन म्हणजे गरीब मनुष्य. इट वॉज इन ऑनर ऑफ धिस लास्ट लेसन दॅट ही हॅड पुट ऑन हिज फाईन संडे क्लॉथ, आत्ता लक्षात आलं की त्या फ्रान्सला की हा सरांचा शेवटचा लेसन असल्यामुळं त्यांनी हे नवीन प्रकारचे कपडे परिधान केलेले आहे, की इट वॉज अ फाईन संडे क्लोथ त्यांनी घातलेले आहे. अँड नाऊ आय अंडरस्टूड व्हाय ओल्ड मेन ऑफ द विलेज वेअर सिटिंग देअर इन द बॅक ऑफ द रूम, आणि आता माझ्या लक्षात आलं आहे की या गावातले लोक हे शेवटच्या बेंचवर का येऊन बसलेले आहे. इट वॉज बिकॉज दे वेअर सॉरी टू, कारण त्या लोकांना सुद्धा वाईट वाटत आहे. दॅट दे हॅड नॉट गॉन टू स्कूल मोअर, की ते सुद्धा शाळेमध्ये गेले नव्हते, त्यांनी सुद्धा चांगलं शिक्षण घेतलं नाही. आणि हा शेवटचा लेसन असल्यामुळेच सरांनी नवीन कपडे घातलेले आहे, ते गावातले लोकसुद्धा शाळेमध्ये आलेले आहे. इट वॉज देअर वे ऑफ थिंकिंग ऑफ अवर मास्टर फॉर हिज 40 years ऑफ फेथफुल सर्व्हिस, ऑफ शोविंग देअर रिस्पेक्ट फॉर द कंट्री दॅट वॉज देअर नो मोर, आणि हे लोक शाळेमध्ये आलेले आहे टू शो द रिस्पेक्ट टू द टीचर हू टॉट मोर दॅन 40 years, की हॅमेल सरांनी 40 वर्षापेक्षा जास्त वर्ष या शाळेमध्ये फ्रेंच लँग्वेज शिकवली. व्हाईल आय वॉज थिंकिंग ऑल ऑफ धिस आय हर्ड माय नेम कॉल्ड, means while the narrator was thinking all this thing, and all this thing means the teacher had served us for 40 years, and all the people, whatever the imagination was coming into his mind, that the people are gathered here in large number, why the teacher have wore the new dresses, all this thing the narrator was thinking. And while he was thinking, he heard his name was called. I heard my name called, म्हणजे की लेखकाने तेव्हा जाणीव झाली की आपलं नाव उच्चारण्यात आलेलं आहे वर्गामध्ये. कशासाठी, तर प्रश्नाचं उत्तर सांगण्यासाठी. इट वॉज माय टर्न टू रिसाइट, अँड नाऊ इट वॉज द टर्न ऑफ नरेटर टू टेल द आन्सर अबाउट द पार्टिसिपल वी नो व्हेरी वेल. I had not learned my participle.
and so I could not say a single word. Here, the narrator is telling to us that he did not learn about participle and so he could not say a single word, means he was unable to give the answer on the topic of participle. I have heard Yum Hamel say to me, and but Yum Hamel, Mr. Hamel, or the Hamel sir say to him, don't scold you, little Franz. म्हणजे छोट्या फ्रान्स, मी तुला पनिश करणार नाही. यू मस्ट फील बॅड इनफ. कारण तुला ऑलरेडीच याचं खूप वाईट वाटत आहे की तुला या प्रश्नाचं उत्तर येत नाही. See how it is or how it is every day. We have said to ourselves. पहा आता कसं आहे, एव्हरी डे वी हॅव सेड टू अवर सेल्फ, म्हणजे आपण प्रत्येक दिवशी स्वतःलाच म्हणत होतो बा आय हॅव प्लेंटी ऑफ टाईम, म्हणजे आपल्याकडे भरपूर वेळ आहे शिकण्यासाठी. आय शॅल लर्न इट टुमारो, मी हे उद्या अभ्यास करू, मी हे उद्या शिकणार. कारण आपल्याला पण माहीत आहे विद्यार्थ्यांनो की आपण उद्या अभ्यास करू असा करत करत एक एक दिवस पुढे पुढे ढकलत असतो. अँड नाऊ यू सी व्हेअर वी हॅव कम आऊट. नाऊ यू कॅन सी व्हेअर वी हॅव कम आऊट, म्हणजे आपण कुठपर्यंत पोचलेलो आहोत. आता बघ आपण कोणत्या स्थितीला येऊन पोचलो आहोत. दॅट्स द ग्रेट ट्रबल. दॅट्स द ग्रेट ट्रबल विथ अल्सेस. आणि हाच तर अल्सेसच्या लोकांचा प्रॉब्लेम आहे. शी पुट ऑफ लर्निंग टुमारो. शी पुट ऑफ लर्निंग टुमारो मीन्स द पीपल ऑफ द अल्सेस will not learn the French language from tomorrow. Now those fellows out of there will have the right to say to you. Now those fellow means the German people or the general or Prussian soldier have the right to say you that how it is you pretend to be Frenchman, की तुम्ही फ्रेंचमॅन कसं का, तुम्ही स्वतःला फ्रेंच नागरिक कसे म्हणू शकता. अँड येट यू कॅन नायदर स्पीक नॉर राईट युअर ओन लँग्वेज. की प्रुशियन सोल्जर किंवा जर्मनचे लोक तुम्हाला म्हणतील की तुम्ही स्वतःला फ्रेंचमॅन कसे म्हणता रे बाबा, तुम्हाला तर स्वतःची भाषासुद्धा लिहिता येत नाही. यू कॅन नॉट राईट ऑर स्पीक युअर ओन लँग्वेज, बोलूसुद्धा शकत नाही तुम्ही फ्रेंच. बट यू आर नॉट द वर्स्ट. पण यामध्ये तुमची काहीच चूक नाही. पुअर लिटल फ्रान्स, यामध्ये तुमची काहीच चूक नाही. वी हॅव ऑल अ ग्रेट डील टू रिअप्रोच अवर सेल्फ विथ. आपण सर्वांनी मिळून ही चूक केलेली आहे. फ्रान्स, ही तुझी एकट्याची चूक नाही. इट इज अ मिस्टेक ऑफ ऑल द पीपल. ऑल वी हॅव मिस्टेकन धिस. युअर पॅरेंट्स. म्हणजे लेखक सांगित आहे, मिस्टर हॅमेल सांगित आहे की बाबा यात तुला फ्रेंच भाषा येत नाही, यामध्ये तुझी चूक नाही आहे. तू शाळा शिकला नाही, यामध्ये तुझी चूक नाही आहे, आपण सर्वांची आहे. त्याचं उदाहरण म्हणून आता लेखक सांगत आहे की युअर पॅरेंट्स वेअर नॉट अँक्सियस इनफ टू हॅव यू लर्न. तुझ्या पालकांनीसुद्धा तू शिकला पाहिजे याची विशेष काळजी घेतली नाही. दे प्रिफर्ड टू पुट यू टू वर्क ऑन अ फार्म ऑर ॲट अ मिल. तुला ते मिलमध्ये, गिरणीमध्ये किंवा फार्म म्हणजे शेतामध्येच कामावर पाठवत होते. त्यांनासुद्धा वाटत नव्हतं की तू शिकला पाहिजे. सो ॲज अ टू हॅव अ लिटल मोर ए मनी. कशासाठी, तर फक्त थोडेसे पैसे कमवण्यासाठी ते तुला कामावर पाठवण्याच्या तयारीत होते. अँड आय हॅव बीन टू ब्लेम अल्सो. आय हॅव बीन टू ब्लेम अल्सो म्हणजे मी सुद्धा, ब्लेम म्हणजे दोषी आहे. हॅव आय नॉट ऑफन सेंट यू टू वॉटर माय फ्लॉवर इन्स्टेड ऑफ मेकिंग यू लर्न युअर लेसन. मी सुद्धा तुला माझ्या बगीच्यातल्या फुलझाडांना पाणी देण्यासाठी पाठवलं, तुला वर्गात न शिकवता. म्हणून मी सुद्धा तेवढाच दोषी आहे की तू शिकत नाही यामध्ये. देन फ्रॉम वन थिंग टू अनादर. देन
From one thing to another, M. Hamel went on to talk of the French language. Means now the Hamel sir was teaching one after one एकामागे एक फ्रेंच बद्दल बोलू लागले, saying that it was the most beautiful language in the world. And M. Hamel sir explained that the French is the most beautiful language in the world. म्हणजे फ्रेंच ही जगातली सर्वात सुंदर भाषा आहे. वी मस्ट गार्ड इट म्हणजे रक्षण करणे. अँड अमंग अस नेवर फॉरगेट इट म्हणजे आपण या भाषेचं जतन केलं पाहिजे, रक्षण केलं पाहिजे आणि हिला कधीच विसरलो नाही पाहिजे. बिकॉज आणि कारण पण दिलं आहे आपण का विसरलो नाही पाहिजे. वेन अ पीपल आर एन्स्लेव्ड म्हणजे गुलाम. जेव्हा लोक गुलाम बनवले जातात, ॲज लॉंग ॲज दे होल्ड फास्ट टू देअर लँग्वेज, आणि गुलाम लोकांना जोपर्यंत स्वतःची भाषा कळते, इट इज ॲज इफ दे हॅड अ की टू देअर प्रिझन, तोपर्यंत समजायचं की या तुरुंगाची चाबी आपल्याजवळ आहे. म्हणजे आपली मातृभाषा ही आपल्यासाठी एक तुरुंगाचं चाबी असल्यासारखी आहे. इतकं महत्त्व मातृभाषेचं एम हॅमेलनी सांगितलेलं आहे या लेसनमध्ये, की बघा जोपर्यंत आपल्याला आपली मातृभाषा येते तोपर्यंत आपण गुलाम जरी असलो तरी आपण स्वतःला स्वतंत्र करून घेऊ शकतो मातृभाषेमुळं, असं हॅमेल सर म्हणत आहे. देन ही ओपन अ ग्रामर. देन ही वॉज स्टार्टिंग टीचिंग अबाउट द ग्रामर अँड रीड अस अवर लेसन. देन ही रीड द लेसन अबाउट द लँग्वेज. इट वॉज अमेज टू सी. अमेज म्हणजे आश्चर्य वाटणे. इट वॉज अमेज टू सी हाऊ वेल आय अंडरस्टूड इट. अँड टुडे इट वॉज द लास्ट डे ऑफ द language of French lesson, and now the Franz was realizing that he is understanding very well today. त्याच्या पण लक्षात आलं आहे की बाबा आज आपल्याला खूप चांगल्या प्रकारे हे कळत आहे शिकवलेलं. All he said seemed so easy. All he said seemed so easy. म्हणजे सरांनी जे काही आज सांगितलं ते सर्व काही सोपं वाटत होतं. सो इझी. आय थिंक टू दॅट आय हॅड नेव्हर लिसन सो केअरफुली अँड दॅट ही हॅड नेव्हर एक्सप्लेन एव्हरीथिंग विथ सच अ पेशन्स. आज मात्र हॅमेल सरांचं सर्व शिकवणं मला कळत होतं. ही ऑल्सो थॉट दॅट आय हॅव नेव्हर लिसन सो केअरफुली. मी सुद्धा इतक्या काळजीपूर्वक कधीच हॅमेल सरांचं शिकवणं ऐकलं नाही. अँड द हॅमेल सर ऑल्सो नॉट एक्सप्लेन एनिथिंग व्हेरी केअरफुली. आणि इतक्या काळजीपूर्वक तर हॅमेल सरांनी सुद्धा आम्हाला कधी एक्सप्लेन केलं नाही, आणि मी सुद्धा इतकं चांगलं कधी शिकलो नाही याची जाणीव त्याला झाली. इट सीम ऑलमोस्ट ॲज इफ द पुअर मॅन वॉन्टेड टू गिव्ह अस ऑल ही न्यू बिफोर गोईंग अवे. And now the Franz was thinking that the teacher was teaching us lesson after lesson or the all things about the French language because it is the last lesson, and the teacher means Hamel sir wanted that he wanted to teach all the things about the French language in one day. आजच आपण हॅमेल सरांना वाटत आहे की आजच आपण या विद्यार्थ्यांना फ्रेंच लँग्वेजबद्दल शक्य तेवढं जास्त नॉलेज द्यायचं आहे असं त्यांना वाटलं. अँड टू पुट इट ऑल इन टू अवर हेड ॲट अ वन स्ट्रोक. ॲट अ वन स्ट्रोक म्हणजे एकाच झटक्यामध्ये, एकाच रट्ट्यामध्ये आपण आज या विद्यार्थ्यांना फ्रेंच लँग्वेज एका दिवसामध्ये शिकवावं अशी जणू काही इच्छा हॅमेल सरांची असेल, अशा प्रकारे ते आज शिकवून राहिलेले होते. आफ्टर अ ग्रामर we had a lesson in writing. Now the lesson of grammar is also completed and we had a lesson in writing. आता लिहिण्याबद्दलचा लेसन होता. That day M. Hamel had new copies for us on which were written in a beautiful round hand, France, Alsace, France, Alsace. Means on that day the M. Hamel sir brought new sheets of paper. काहीतरी नवीन कागद आणलेले होते
आणि त्यावर लिहिलेलं होतं सुंदर अशा हँडरायटिंगमध्ये, फ्रान्स अल्सेस, फ्रान्स अल्सेस, पताका आपण त्याला म्हणू. दे लुकेड लाईक अ लिटल फ्लॅग फ्लटरिंग एव्हरीवेअर इन द स्कूल रूम हंग फ्रॉम द रॉड ॲट द टॉप ऑफ अवर डेस्क. म्हणजे ते जे कागद होते ज्यावर सुंदर अक्षरामध्ये अल्सेस आणि फ्रान्स, अल्सेस आणि फ्रान्स असं लिहिलं होतं, ती जणू आमच्या वर्गामध्ये लावलेल्या पताका वाटत होत्या, झेंडे वाटत होते, जे आमच्या डेस्क बेंचला लावलेल्या रॉडला लावून हलत होत्या वर्गामध्ये. जणू काही ते एक प्रकारचे झेंडेच हलत होते. यू ऑट टू हॅव सीन हाऊ एव्हरी वन सेट टू वर्क. यू हॅड ऑट टू हॅव सीन हाऊ एव्हरी वन सेट टू वर्क अँड हाऊ क्वाईट इट वॉज. आणि तुम्हीसुद्धा आश्चर्य वाटेल की वर्गातले सर्व विद्यार्थी अभ्यासामध्ये, कामामध्ये मग्न झाले होते. अँड क्वाईट ऑल द स्टुडंट वेअर क्वाईट. सर्वजण शांत होते. यू ऑल्सो कॅन सी दॅट. नाऊ हिअर द फ्रान्स इज एक्सप्लेनिंग द ॲटमॉस्फिअर ऑफ हिज क्लासरूम. The only sound was scratching of the pens. The only sound was there in the classroom, that was the scratching of the pens over the paper. आणि फक्त वर्गामध्ये एकच आवाज येऊन राहिलेला होता, तो म्हणजे कागदावर पेनाने लिहिण्याचा आवाज. ऑन द रूफ द पिजन कू व्हेरी लो अँड आय थॉट टू माय सेल्फ. वर्ग खूप शांत होता. वर्गातले सर्व विद्यार्थी लेसन लिहून राहिलेले होते, पण वर्गामध्ये फक्त पेन चालण्याचा आवाज येऊन राहिला होता. आणि वर छपरावर, वर्गाच्या छपरावर, देअर वॉज ए पिजन्स कू व्हेरी लो. पिजन, कबूतर, एक पक्षी खूप बारीक आवाजामध्ये ओरडून राहिलेला होता. अँड आय थॉट टू माय सेल्फ. आणि मलासुद्धा डोक्यात विचार पडला, विल दे मेक देम सिंग इन जर्मन इव्हन पिजन. आता काही ते कबुतराला सुद्धा काय जर्मन भाषा शिकवणार आहे का, असा प्रश्न मला पडला. ते म्हणजे कोण, तर जर्मनचे लोक. कारण यांना फतवा आलेला होता की फ्रेंच लँग्वेज शिकवणे बंद करा, आणि आता कोणती लँग्वेज शिकवल्या जाईल, जर्मन. तर इथल्या पक्ष्यांनासुद्धा जर्मन लँग्वेज शिकवल्या जाईल की काय, असा प्रश्न फ्रान्सला पडला. व्हेनेव्हर आय लुक अप फ्रॉम माय रायटिंग. व्हेनेव्हर आय लुक अप फ्रॉम माय रायटिंग म्हणजे माझं लिहत असताना जेव्हा मी वर मान करून बघितलं, आय सॉ यम हॅमेल सिटिंग मोशनलेस इन हिज चेअर अँड गेझिंग ॲट वन थिंग. तेव्हा मी पाहिलं, लिहिता जेव्हा मी वर पाहिलं वर्गामध्ये, तेव्हा हॅमेल सर त्यांच्या चेअरमध्ये बसलेले होते आणि एका गोष्टीकडे एकटक पाहून, गेझिंग समथिंग, गेझिंग म्हणजे टक लावून पाहणे, ॲट वन थिंग देन ॲट अनादर. म्हणजे हॅमेल सर एकदा एका बाजूला एका गोष्टीकडे पाहत होते, नंतर दुसऱ्या गोष्टीकडे पाहत होते, नंतर एका गोष्टीकडे पाहत होते, नंतर दुसऱ्या गोष्टीकडे पाहत होते. ॲज इफ ही वॉन्टेड टू फिक्स हिज माइंड जस्ट हाऊ एव्हरीथिंग लुक इन द लिटल स्कूल रूम. मग ते सर तसे का बघत होते, बिकॉज हिअर द हॅमेल इज एक्सप्लेनिंग, द फ्रान्स इज एक्सप्लेनिंग दॅट he wanted to fix in his mind just how everything look in the little school room. की या रूममध्ये कोणत्या ठिकाणी कशा प्रकारचं चित्रण आहे हे त्यांना इथून डोळ्यामध्ये नेहमीसाठी भरवून न्यायचं होतं. म्हणून ते पूर्ण वर्गाचं ऑब्झर्वेशन ह्या शेवटच्या दिवशी करून राहिलेले होते, जेणेकरून त्यांना आठवण जपून ठेवता आली पाहिजे, असं तो फ्रान्स म्हणत आहे. फॅन्सी फॉर 40 years ही हॅड बीन देअर. कारण या रूममध्ये गेल्या 40 वर्षापासून सर आहेत. इन सेम प्लेस म्हणजे याच ठिकाणी आहेत. विथ हिज गार्डन आउटसाईड. या रूमच्या बाहेर गार्डन आहे. द विंडो अँड हिज क्लास इन फ्रंट ऑफ हिम. अँड देअर इज अ गार्डन इन फ्रंट ऑफ हिज विंडो अँड इन फ्रंट ऑफ द गार्डन देअर इज अ रूम. म्हणजे काय, तर हॅमेल सर ज्या वर्गामध्ये होते त्या वर्गाच्या बाहेर गार्डन आहे आणि गार्डनच्या समोर ती क्लासरूम आहे. जस्ट लाईक दॅट. अशा प्रकारे ओनली द डेस्क अँड द बेंचेस हॅड बीन वॉर्न स्मूथ. द वॉलनट ट्रीज इन द गार्डन वेअर टॉलर. बघा, आणि या एरियातले फक्त एकाच गोष्टीत बदल झाला होता, तो म्हणजे काय, तर वॉलनट ट्रीमध्ये, गार्डनमधील
वॉलनट ट्रीमध्येच फक्त बदल झालेला होता, त्यांची हाईट थोडी वाढलेली होती. हाऊ इट मस्ट हॅव ब्रोकन हिज हार्ट टू लिव्ह इट ऑल. हाऊ इट मस्ट हॅव ब्रोकन, ब्रोकन म्हणजे तोडणे, हिज हार्ट म्हणजे मन. म्हणजे द हॅमेल सर वॉज नाव लिव्हिंग द स्कूल फॉर एव्हर अँड धिस थिंग हॅज बीन ब्रोकन हिज हार्ट. यामुळे त्यांचं मन किती दुखावलं गेलं असेल की हॅमेल सर आता आपल्याला सोडून जाणार आहे. टू लिव्ह इट ऑल, पुअर मॅन, बिचारा माणूस, बिचारा व्यक्ती. कोणाला म्हटलं आहे तर हॅमेल सरांना. टू हिअर हिज सिस्टर मूव्हिंग अबाउट इन द रूम अबाउट पॅकिंग देअर trunks, and the Hamel sir also heard the sound of. The Hamel sir was hearing the sound of the closing or the packing of the trunks. Hamel was also listening the sound of द ट्रंक विच वॉज पॅकिंग बाय द सिस्टर. कारण हॅमेल सरांची बहीण जी वरच्या रूममध्ये राहत होती ती आता हॅमेल सरांचं सर्व सामान पॅकिंग करत होती. याचासुद्धा आवाज त्या ठिकाणी येऊन राहिलेला होता. फॉर दे मस्ट लिव्ह द कंट्री नेक्स्ट डे. कारण ते दुसऱ्या दिवशी उद्याला, नेक्स्ट डे म्हणजे उद्याला, कंट्री सोडून चाललेले होते, देश सोडून चाललेले होते आता हॅमेल सर. तर त्यांच्या त्या वस्तू वगैरे बांधणे सुरू होते. आफ्टर द रायटिंग, नाव वी नो व्हेरी वेल, आफ्टर द लेसन देअर वॉज ए रायटिंग लेसन. आफ्टर द ग्रामर लेसन देअर वॉज अ रायटिंग लेसन, अँड आफ्टर द रायटिंग लेसन नाव वी हॅड अ लेसन इन हिस्ट्री. अँड देन द बेबी chanted their ba baby bo boo. And आता बघा, बेबी chanted their baby baby boo. aha, how well I remember that last lesson. आणि हा इतिहासाचा लेसन सुद्धा किती चांगला मला आठवून राहिलेला आहे. at all at once the church clock struck 12. आणि हिस्ट्री लेसन सुरू असतानाच अचानक बेल, चर्चच्या क्लॉकचा 12 वाजल्याचा नाद ऐकू आला. ॲट द सेम मोमेंट द ट्रम्पेट ऑफ द प्रुसियन रिटर्निंग फ्रॉम ड्रिल साऊंडेड अंडर द अवर विंडो. आणि आता 12 वाजल्यामुळं प्रुसियन सैनिकांची जी कवायत सुरू होती, आपण लेसनच्या सुरुवातीला बघितलं की प्रुसियन सैनिक कवायत करून आलेले होते. तर 12 वाजल्यामुळं त्यांच्या त्या ट्रम्पेटचा, वाद्यांचा आवाजसुद्धा येऊ लागलेला होता. अँड हॅमेल स्टूड अप व्हेरी पेल. आणि हॅमेल सर आता व्हेरी पेल म्हणजे निस्तेज असे उभे होते. इन हिज चेअर म्हणजे त्यांच्या चेअरमध्ये. आय नेवर सॉ हिम लुक सो टॉल. आणि आज सर खूप असे उंच, असे प्रभावी असे वाटून राहिलेले होते, जणू ती म्हणजे महान असे वाटून राहिलेले होते, जरी ते पेल होते, निस्तेज होते. कारण आता बघा त्यांची सुटी होण्याची वेळ झालेली होती आणि हा शेवटचा लेसन होता. माय फ्रेंड्स सेड ही, माय फ्रेंड्स माझ्या मित्रांनो, सेड ही, आय बट समथिंग वॉज चोकिंग हिम. ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करून राहिलेले होते, परंतु ते बोलू शकले नाही. समथिंग वॉज चोकिंग हिम म्हणजे त्यांच्या घसा मात्र अडखळल्यासारखा होऊन राहिलेला होता. ही कुड नॉट गो ऑन, ते बोलू शकले नाही. देन ही टर्न टू द ब्लॅकबोर्ड. देन हॅमेल सर टर्न टू द ब्लॅकबोर्ड टूक अ पीस ऑफ चॉक. कारण ते बोलू शकले नाही, मग त्यांनी आता चॉक घेतला. अँड बिअरिंग ऑन विथ ऑल हिज माईट म्हणजे शक्ती, आणि त्यांनी सर्व शक्ती पणाला लावली. आणि ही रोट ॲज लार्ज ॲज ही कूड. त्यांनी लिहिलं शक्य तेवढ्या
ताकद लावून, कारण ते बोलू तर शकतच नव्हते, परंतु त्यांनी लिहिण्यासाठी सुद्धा त्यांना ताकद लावावी लागली. त्यांनी लिहिलं, विव ला फ्रान्स. विव ला फ्रान्स मीन्स फ्रान्स चिरायू हो. या शब्दामधून त्यांचं फ्रान्स या देशावरील प्रेम आपल्याला लक्षात येत आहे. देन ही स्टॉपेड अँड लीन हिज हेड. देन ही स्टॉपेड म्हणजे त्यांनी लिहिणं थांबवलं. अँड लीन हिज हेड अगेन्स्ट द वॉल, आणि डोक्या भिंतीवर ठेवलं. विदाऊट अ वर्ड, आणि काहीही न बोलता. ही मेड अ गेस्चर टू अस विथ हिज हँड, आणि हातानेच इशारा केला. स्कूल इज डिसमिड, यू मे गो. सुटी झालेली आहे, शाळा संपलेली आहे, तुम्ही जाऊ शकता. अशा प्रकारे हा लेसन येथे संपलेला आहे. दिस लेसन वॉज रिटन बाय अल्फॉन्स डॉल्टे. So you can write the exercise of this lesson. Thank you.